नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा नवोदय स्कॉलरशिप या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण दशांश अपूर्णांकांच्या गुणाकार कशा प्रकारे करायचा आहे हा घटक पाहणार आहोत. तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळतील. तर चला आपण उदाहरण क्रमांक 1 पाहूया. या ठिकाणी बघा मित्रांनो, हा आपण साध्या स्टेप्स कडून हार्ड स्टेप्स कडे कसं दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करायचं ते पाहणार आहोत. 9 72 या ठिकाणी बघा मित्रांनो, डायरेक्ट आपण पाढा बोलल्यानंतर या ठिकाणी उत्तर मिळतो 72. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो बरेच विद्यार्थी गोंधळून जातात, कारण या ठिकाणी आलेला आहे दशांश. आता या ठिकाणी बघूया 0.9 आहे गुणिले 0.8 अशा प्रकारे विद्यार्थी काही काही सॉल्व्ह करतात. परंतु हा घटक आपल्याला ट्रिक्सच्या माध्यमातून शिकायचा आहे. तर शिकत असताना काय करायचं बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दशांशचा अजिबात विचार करायचा नाही. यामध्ये काय आहे, 9 आहे. दशांश विचार केला का? नाही केला. त्यानंतर गुणिले यामध्ये 0.8 आहे, म्हणजे दशांश विचार न करता या ठिकाणी संख्या आहे 8, म्हणजेच 9 72. या ठिकाणी आपण काय करायचं आहे, 72 ही संख्या लिहिली. लिहिल्यानंतर दशांशानंतर एक स्थळ आहे. इथे या ठिकाणी पण दशांशानंतर एक स्थळ आहे. एक स्थळ आणि एक स्थळ झाले 2 स्थळ, बरोबर. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, आपण दशांशच्या उजवीकडचे स्थळ मोजलो, पण जेव्हा ज्या ठिकाणी उदाहरणामध्ये म्हणजे सॉल्व्ह केल्यानंतर दशांश हे आलेल्या उत्तराच्या डावी बाजूकडे दशांश द्यायचा आहे. म्हणजेच कसं, दशांशानंतर या ठिकाणी 1 आहे, दशांशानंतर या ठिकाणी 1 आहे. 1 आणि 1 2 दशांश झाले. मग या ठिकाणी आलेल्या उत्तरामध्ये 2 स्थळ सोडायचे, 1 आणि हा 2 या ठिकाणी द्यायचा आपल्याला दशांश आणि समोर द्यायचा आहे 0. म्हणजेच या दुसऱ्या क्रमांकाचा क्वेश्चनचं आन्सर येतं 0.72. जर हा गणित समजला नसेल तर नेक्स्ट गणित पहा. या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी 0.009 गुणिले 0.8 आहे. या ठिकाणी देखील आपण गोंधळून जाऊ शकता. कशामुळे? तर या ठिकाणी दशांश आहे. पण मित्रांनो, ऍक्च्युअली आपल्याला दशांश अजिबात विचारच करायचा नाही, कारण या ठिकाणी आपल्याला फक्त 9 दिसतात आणि यामध्ये फक्त दिसतात 8, म्हणजे 9 72 ही संख्या मिळाली. मिळाल्यानंतर आपल्याला विचार करायचा आहे दशांशचा. आता या ठिकाणी दशांशच्या नंतर 1 2 आणि 3 संख्या आहेत. या ठिकाणी एक संख्या आहे. या ठिकाणी 3 आणि 1 किती झाले? 4 झाले. मग आलेल्या उत्तराच्या डावीकडे 4 स्थळ सोडायचे, म्हणजे हा 1 हा 2. आता प्रश्न पडला असेल, संख्याच नाही तर आपण दशांश कसं द्यायचं? मग त्यासाठी आपल्याला करायचं आहे, 4 संख्या दशांश द्यायचं आहे ना. मग या ठिकाणी एक 0 घेतला, या ठिकाणी एक 0 घेतला, झाले 4 संख्या 1 2 3 4. त्या स्थळानंतर त्याच्या अगोदर द्यायचं दशांश, या ठिकाणी दिलं 0, म्हणजे 0.0072 हे या तिसऱ्या उदाहरणाचं उत्तर आहे. त्यानंतर उदाहरण क्रमांक 4 पाहूया. 0.009 गुणिले 0.00008. या ठिकाणी आपण पाहणार आहोत 9 72. 72 ही संख्या लिहिल्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी आहेत दशांशानंतर 2 स्थळानंतर दशांश आहेत. त्यानंतर 1 2 3 4 आणि 5 स्थळानंतर दशांश आहे. 5 आणि 2 7. 7 स्थळानंतर आपल्याला आता काय द्यायचं आहे? दशांश द्यायचं आहे. पण ऍक्च्युअली इथे किती स्थळ आहेत? 2च आहेत. मग यानंतर 3 4 5 6 आणि 7. 7 नंतर दशांश आहे, म्हणजे 7 अगोदर या ठिकाणी दशांश द्यायचं आणि इथे झाले 0, म्हणजे 0.000072 हे या चौथ्या उदाहरणाचं आन्सर आहे. तर अजून काही उदाहरणे आपण पाहणार आहोत. चल नेक्स्ट उदाहरण